साल 1942 महात्मा गांधींनी छोडो भारतची ऐतिहासिक घोषणा केली होती. भारत देशातील तरुण पेटून उठला. तारायंत्रांच्या तारा तोडणे, रेल्वेची रूळ उखडणे असे कार्यक्रम तरुण हातात घेऊ लागले. धरपकड करून ब्रिटिश जेरीस आले, पण तरुणांचा उत्साह काही बदला नाही. 16 डिसेंबर 1942 रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये माधव नारायण कुलकर्णी या तरुण स्वातंत्र्य सैनिकाने सहभाग घेतला होता. लढा लढला गेला आणि भारताला स्वातंत्र्य मिळाले. खेड्यात चला, खेडूतांचे जीवन स्वीकारा आणि त्यांची सेवा करा, हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश. आणि गांधीवर अपार भक्ती असणाऱ्या माधव नारायण कुलकर्णींनी या संदेशाचं पालन आपले जन्मकार्य घोषित केले. 1960 साली ते आपल्या जन्मगावी मौजे दुंडगे, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर येथे कुटुंबासहित दाखल झाले. सन 12 जून 1961 रोजी त्यांनी गावामध्ये परिश्रम विद्यालय दुंडगे नावाने हायस्कूलची स्थापना केली. प्रस्तुत माहितीपट कैलासवासी श्री माधव नारायण कुलकर्णी तथा बापू यांच्या जीवनावर आधारित आहे. राष्ट्रीय झंडे के लिए सामने सलामी देगा, सामने सैल्यूट. कैसे थे? वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना, वतन पर जान फिदा करना, प्रभु हमको सिखा देना. दया कर दान भक्ति का हमें परमात्मा देना. दया करना हमारी आत्मा में शुद्धता देना. माननीय कुलकर्णी सर ज्यावेळी स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम करत होते आणि पुष्कळ वर्ष म्हणजे 2 वर्ष भूमिगत होते आणि त्यावेळी घटप्रभेच्या आसपास, त्या रेल्वे स्टेशनच्या आसपास पुष्कळ वर्ष त्यांचं वास्तव्य होतं. वास्तव म्हणजे कसं, कामापुरतं तिथं जायचं, काम झाल्यानंतर परत यायचं. कारण त्यांचा उद्देश त्यावेळी घटप्रभेमध्ये जे रेल्वे स्टेशन आहे ते रेल्वे स्टेशनमधले काहीतरी रक्कम आपल्या संघटनेसाठी मिळण्यासाठी प्रयत्न करत होते. काही लोकांना त्यावेळी कुलकर्णी सर गावात आलेच म्हटल्यानंतर माहीत झालं. मग गडहिंग्लजहून त्यांना पकडण्यासाठी स्क्वॉड आलं. त्यानंतर कुलकर्णी सर आपल्या घरातून अगदी व्यवस्थितपणे डोक्यावर बुट्टी घेऊन तिथून पसार झाले. ते सगळं आपल्या मळ्यामध्ये गेले आणि तिथून ते जळीच्या नदीतून पलीकडे त्यांच्या मामाच्या शेतामध्ये गायब झाले. या पद्धतीने त्यावेळी त्यांचा हा कार्यक्रम होता. त्यावेळी वडील तुरुंगात गेले. त्यावेळी आई प्रेग्नंट होती आणि दुंडग्यालाच राहत होते. तिने सगळं सहन केलं. म्हणजे आईच्या वडील तुरुंगात गेल्यानंतरच माझ्या थोड्या दिवसांनी माझ्या भावाचा जन्म झाला होता. वडील आधी येरवड्याला होते, नंतर विसापूरला होते आणि ते सगळं सहन करायचं. म्हणजे दुंडग्याहून गडहिंग्लजला चालत जायचं, पोलिसांनी बोलावल्यावर त्या अवस्थेत सुद्धा ते सगळं तिनं केलं. शांतपणे सगळं सहन करायचं. दुंडगे हे हिरण्यकेशी या नदीच्या शेजारी वसलेलं छोटंसं गाव. स्वातंत्र्यानंतर
भारत देशातील खेड्यांची जी अवस्था होती तीच या गावची सुद्धा होती. शेती हाच बहुत करून लोकांचा व्यवसाय. शाळेत येणारे विद्यार्थी सुद्धा याच कष्टकऱ्यांची मुलं. शिक्षणाची योग्य सोय नसणारे आणि जातीबंधनाच्या जाळ्यात जखडलेलं एक पारंपरिक खेडं. गावामध्ये साक्षरतेचं प्रमाण कमी. शाळेची सुविधा 5वीपर्यंत. पुढील शिक्षणासाठी सगळ्यांना गडिंग्लजला जावं लागत असे. गडिंग्लज 5 किलोमीटर गावाहून आहे. त्यावेळेला रस्ता ओबडधोबड होता, पाऊस भरपूर आणि मोजकेच विद्यार्थी त्यामुळे शाळेला जात होते. माझ्या वर्गामध्ये 7वी पास होणारे एक 7-8 विद्यार्थी होते. पण अशा जाण्या येण्याच्या अडचणीमुळे आणि घरच्या परिस्थितीमुळे सगळेजण गळले आणि 11वीला मी एकटाच SSC पास झालो. त्यावेळी गावात वीज नव्हती, विजेची सोय नव्हती. नळाच्या पाण्याचा तरी प्रश्नच येत नव्हता, म्हणजे कोणी विचारही करू शकत नव्हतं. गावापर्यंत बस सर्व्हिस होती गावाहून जाणारी, पण रस्ता चांगला नव्हता, त्यामुळे बसेसही खूप कमी होत्या. त्यामुळे घरच्या कामासाठी कुठल्या ह्याच्यासाठी पाणी आणायचं तरी विहिरीहून पाणी आणायला लागायचं. त्याच्यातून खूप वेळ जायचा लोकांचा. वैयक्तिक वाहनं तर फारच कमी लोकांच्याकडे होती, त्यामुळे चालत जाणं किंवा बसवर अवलंबून राहणं एवढंच होतं. आणखी अशा एकंदरीत सोयी कमी होत्या. गावात दाखल झाल्यानंतर आणि गावची एकंदरीत परिस्थिती पाहून त्यावर मंथन केल्यानंतर श्री माधव कुलकर्णींना इथं माध्यमिक शिक्षणाची असणारी उणीव ध्यानात आली. गावात कराव्या लागणाऱ्या कामाचा प्रत्यय श्री माधव कुलकर्णींना आला. त्यावेळी काय होतं, 1955-56च्या सुमाराला सरकारचा अजून शिक्षणाला इतका पाठिंबा नव्हता. अजून भारत स्वतंत्र नवीन झालेला होता, सरकारची धोरणं ठरवायची होती. आणखी त्यामुळे शाळा 2 प्रकारे, एक सरकारी आणखी खाजगी, ज्याला सरकारकडून काही अनुदान मिळायचं, पण फी असायची मुलांना. मग त्यांनी असा विचार केला, मुलांना फी आहे आणि त्यावेळी मुलांना 7-8 रुपये महिना फी ही लोकांना अधिक वाटायची आणि ते योग्यच होतं. त्या काळाच्या उत्पन्नांच्या प्रमाणे महिना 7-8 रुपये देणं खूप लोकांना ते परवडण्यासारखं नव्हतं. त्यातल्या त्यात वंचित गावं म्हणजे नदी पलीकडची गावं, ज्या मुलांना किंवा मुलींना पावसाळ्यात, भर पावसाळ्यात मोठा महापूर आला असताना देखील एक शिकण्याची कळकळ किंवा त्यातला अर्ज म्हणून या याच्यासाठी मुलं जीव धोक्यात घालून होडीतून त्या पास व्हायच्या. त्याचं आम्हाला खरंच कौतुक वाटायचं. त्यात पोरी देखील असायच्या. त्याच वेळेला मी 11वीला असतानाच कुलकर्णी कुटुंबीय या गावामध्ये आले. गावात शाळा सुरू करण्याचं श्री माधव कुलकर्णींनी निश्चित केलं. महात्मा गांधींनी प्रतिपादित केलेल्या मूलोद्योगी शिक्षण पद्धती शाळेत राबवण्याचा मानस त्यांनी केला. शिक्षणाची रूढ पुस्तकी स्वरूप टाकून शिक्षणात काही व्यवसाय शिकवणे आणि हे व्यवसाय केवळ पुरवणी स्वरूपाचे न ठेवता त्यांना केंद्र मानून त्यांच्या अनुषंगाने भाषा, गणित इत्यादी विषय शिकवणे म्हणजे मूलोद्योगी शिक्षण पद्धती. ज्यावेळी घटना केली त्याने शाळेची, आणि घटना करण्यासाठी संकेश्वरचे सर धोंडोपंत नाईक हे अतिशय चांगले माहितगार बुद्धिमान असे होते, त्यांचे गुरु बनून स्वतः त्यांचे थोडे मोठे होते पण गुरु असे मानण्यासारखे, त्यांच्याकडे बसून घटना केली. मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं शिक्षकाचं स्वावलंबन, विद्यार्थ्याचं स्वावलंबन या गोष्टीला प्राधान्य द्यायचं होतं. आणि श्रमाची प्रतिष्ठा प्रत्येक माणसाला शिकवायला पाहिजे म्हणून शाळेमध्ये 1 तास हा श्रमदानाचा ठेवला. आणि त्यासाठी वाफे तयार करून त्याच्यामध्ये भाजीपाला वगैरे लावायचा मुलांनी, आणि ती भाजी पिकवून तीच भाजी विकायची, घरी वापरायची. अशा प्रकारचं ते पहिलं तत्त्व होतं. आणि आपलं स्वतःचं काम स्वतः करायचं. शिक्षकाने सुद्धा अगदी शाळेची घंटा वाजवण्यापासून काम आपलं स्वतःचं स्वतः करायचं. शाळा सुरू करायची म्हणजे नुसते शिक्षक असून चालत नाही. शिक्षक होते,
इच्छा असून चालत नाही, त्याला आर्थिक मदतही लागते. शाळेला इमारत पाहिजे, शाळेला फर्निचर पाहिजे, लॅबोरेटरी पाहिजे. ते माझे वडील स्वतः सायन्सचे असल्यामुळे त्यांना लॅबोरेटरीची सगळी इक्विपमेंट त्यावेळी पाहिजे. तर हे सगळं करायचं म्हणजे याच्यासाठी आर्थिक सहाय्याची गरज आहे. स्वतः त्यांनी आपल्या पूर्वीच्या नोकरीतून जो मिळाला प्रॉव्हिडंट फंड वगैरे पण तो तरी किती असा असणार. आमच्या एका मित्राने एकदम 1,000 रुपये पाठवले, जे डॉक्टर होते. त्या काळात 1,000 रुपये म्हणजे फार मोठी रक्कम होती. म्हणजे आता 1 लाखाहून 5 लाख रुपये पाठवल्यासारखं झालं असं समजा की इतकी मोठी. काही लोकांनी 100 असे वेगळ्या प्रमाण. तरी ते दुसरं काय होतं की ही शाळा गावासाठी आहे, तर गावातून याच्यासाठी मदत आली पाहिजे. आणि एक दिवशी साधारणपणे 50-60 वर्षाच्या माणसानं त्यांना पाटीत नमस्कार चमत्कार झाल्यानंतर प्रश्न केला, काय विचार आहे, तुम्ही सारखं वरचेवर गावात दिसताय, पुढचं काय आहे तुमचं, या संदर्भात त्यांनी विचारणा केली. तर ते म्हणाले की या गावामध्ये प्राथमिक शाळा आहे परंतु हायस्कूल नाही आहे, आणि हायस्कूलला जाण्यासारखी आजूबाजूच्या गरीब माणसांची परिस्थिती नाही आहे, तेव्हा गावामध्ये हायस्कूल काढायचा माझा विचार आहे आणि तुम्हा सगळ्यांची मदतीची गरज आहे. ते म्हणा आम्ही काय मदत करणार, तुम्ही मदत या अर्थानं करायची आहे की तुम्ही आपल्या फक्त मुलांना पाठवून द्यायचं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं तर हे फार चांगलं काम करायचं. त्यांनी कांडलीमध्ये म्हणाले ते असं म्हटलं, त्या माणसानं लगेच आपल्या कन्व्हर्टीचा 1 रुपया काढला आणि सरांच्या हातात देत म्हटलं इत्तगोरी ನಿಮ್ಮ ಸಾಲಿ ಸಲುವಾಗಿ ನನ್ನ ಕಡೆ ಇಷ್ಟ ಇದೆ ಮತ್ತು ಇದು ತಗೋರಿ. हे बघितल्यानंतर सरांच्या डोळ्यात अक्षरशः भावनेनं पाणी आलं. आणि असे लोक जर की नाही मला मदत करायला तयार असतील तर हे काम नक्की होणारच होणार. आणि आता मला पाठीमागे वळून बघता येणार नाही. आणि तो 1 रुपया त्यांचा प्रेरणा स्रोत ठरला. सरांचे एक मित्र आजरेकर जोशी म्हणून जर्मनमध्ये होते, डॉक्टर होते ते. त्यांचा मुलगा तिथं शिकायला होता. त्यांना ह्या शाळेबद्दल बरीचशी माहिती होती. तिथं हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांनी पैसे गोळा केले आणि या शाळेला पाठवून दिले. मग गावच्या लोकांच्या सहकार्यानं विषय इथं सरपंच त्यावेळी जे होते सत्याप्पा मतकरी, त्यांनी खूप मोठं काम केलं. आणखी मग त्यांच्या सहकार्यांनी त्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीने आधी 2 खोल्या बांधल्या आणि त्या 2 खोल्या बांधून शाळेला वापरायला दिल्या. आणि त्यानंतर हळूहळू मग शाळेनं थोडी जागा घेऊन थोडी इमारत लहानशी अशी बांधवायला. तर त्यातून हे 1961 साली सुरुवात झाली. सुरुवातीला गावातील इतर व्यवसायात असलेले पण सुशिक्षित अशा तरुणांना शिक्षक म्हणून कामावर घेतले. यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे भविष्यात आपल्याला खेड्यात शाळा सुरू करायची आहे आणि त्यावेळी आपल्या पत्नीला शिक्षक करता यावं म्हणून त्यांनी 3 मुलांची आई असणाऱ्या आपल्या पत्नींना सौ सुशीलाबाईंना पुन्हा शिक्षण घेण्यास प्रवृत्त केलं. बाईंना त्याने पदवीधर बनवलं आणि त्यानंतर त्यावेळच्या BTचं सुद्धा शिक्षण पूर्ण करायला लावलं. स्वतः ते BSc MAd होते. सायन्स गणित या विषयाची पूर्तता झालेली होती आणि सामाजिक शास्त्रे भाषा विषय यासाठी त्यांनी बाईंना मेथडचे विषयसुद्धा म्हणून मराठी, संस्कृत, इतिहास, नागरिकशास्त्र अशा विषयांची तयारी करून घेण्यास सांगितली आहे आणि त्यांना PT करून घेतलेला आहे. RPD कॉलेज त्यांच्या घरापासून जवळ होतं म्हणून RPD कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घ्यायचं ठरवलं. पण नेमका त्यांचा मोठा मुलगा तोही त्याच कॉलेजमध्ये त्यांना ॲडमिशन घेतली होती आणि त्यांना आपल्या आईला विरोध केला की आई तू ज्या कॉलेजमध्ये जाशील त्या कॉलेजमध्ये असणार नाही. तर का तर त्याच्या अगोदर प्रवेश घेण्यासाठी गेल्या होत्या आणि प्रवेश घेऊन बाहेर पडत असताना त्या मुलांचा त्या वयातला त्यांचा थोडासा आगाऊपणा असतो तो त्यांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी त्यांना विचारलं होतं, आजीबाई या वयात तुम्ही काय करायला इथे. तर काकूंनी त्यांना हसत उत्तर दिलं होतं की माझी नातवंड इथं काय करतायत हे बघायसाठी मी आलेली आहे. मग हे सगळं त्यांची चेष्टा मस्करी आपल्या आईची होणारी थट्टा मस्करी होणार माझ्यासमोर म्हणून त्यांच्या मुलग्यानं त्यांना सांगितलं, त्याचं नाव सुभाष. त्यांनी सांगितलं की आई तू इथं येऊ नकोस, तू दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश घे. आणि मग त्यांनी लिंगराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. थोडाफार वडिलांची इच्छा अपेक्षा ज्या असायच्या त्याप्रमाणे काम करायचं, त्याला कष्ट करायला लागायचं. म्हणजे टेनिसन अभ्यासाला आहे
तर तो काही मुख्य विषय नसता, सेकंडरी इंग्लिश असं ते टेनिसनचा कविता म्हणजे वडिलांना तर नुसतं टेनिसनचे थोड्या कविता वाचून नाही चालायचं. टेनिसन आहे म्हणजे टेनिसनचं सगळं पुस्तक आणा, हे आणा ते आणा, त्याच्याबद्दलची आणा, ती सगळी आईने वाचायला पाहिजे आणि ती सगळी ती वाचायची. म्हणजे रात्री 9पर्यंत घरातलं काम संपलं, सकाळी कॉलेज दिवसभर झालं, 9पर्यंत घरातलं काम संपलं, त्याच्यानंतर मग रात्री वाचत बसून ते असा प्रकारचेच असत, या प्रकारे त्यानं काम केलं. मूलोद्योगी शिक्षण पद्धतीनुसार शाळा चालवायचं ठरवल्याने परिश्रममध्ये मुलांकडून श्रमदान करून घेण्यास सुरुवात झाली. गांधीवादाचा प्राण म्हणजे खादी. परिश्रम विद्यालयामध्ये श्री माधव कुलकर्णींनी ही खादीची प्रथा विलक्षणरित्या सांभाळली. स्वतःबरोबरच विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना खादीचे प्रशिक्षण दिले आणि परिश्रममध्ये चरखा फिरू लागला. एकदा माणूस शिकला की तो पांढरपेशा होतो आणि पांढरपेशा माणूस शारीरिक श्रम हे कमीपणाचं समजतो. तर जर विद्यार्थी शारीरिक श्रम करत राहिले तर ते शारीरिक श्रम कमीपणाचं समजणार नाही. आणखी त्यामुळे शारीरिक श्रम आणखी शिक्षण या दोन्ही गोष्टी एकाबरोबर साथीनं गेल्या पाहिजेत. आणखी एक अधिक महत्त्वाचं आणि दुसरं कमी दर्जाचं असं वाटू नये आणि हा उद्देश होता आणि या म्हणून त्यांनी ते सुरू केलं. या शाळेने आम्हाला जे काही शिक्षण दिलं ते फक्त शैक्षणिक असं नाही, शिक्षण आणि श्रम याचा सांगाडा घालण्याचं कार्य या शाळेने केलं. म्हणजे श्रमिक शिक्षण संस्था म्हणजे या शाळेचं ध्येयवाक्यच होतं की न ऋते श्रांतस्य सख्याय देवा, म्हणजे श्रमाविना न देव तो कधी कुणासे भेटतो असं हे म्हणायचे. तर या शाळेतून बाहेर पडणाऱ्या मुलांना कधीही असं वाटलं नाही की हे माझं काम नाही, आता घरी आल्यावर मला लोटलं लागलं तर मी कशाला झाडू धरू, की कशाला मी बुट्टी धरू, मी कशाला शेण काढू, हे आमच्या मनात कधी आलं नाही. शाळा सुटल्यानंतर दररोज 1 तास मागतील त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये श्रम करण्यासाठी जायचं. विद्यार्थ्यांना पेलेल या प्रकारची कामं शेतकरी विद्यार्थ्यांना देत असत. शाळा सुटत असताना शेतकरी शाळेत येत असत, आम्हाला 10 विद्यार्थी द्या, 15 विद्यार्थी द्या आणि त्याप्रमाणे गट करून त्या प्रत्येक गटाबरोबर एक शिक्षक देऊन आम्ही विद्यार्थी त्यावेळेला शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जात होतो. घड्याळ लावून बरोबर 1 तास तिथं काम होत होतं. ते शेतकरी आमच्या शिक्षक प्रतिनिधींच्याकडे त्यांचे पैसे देत असत. हे वर्षभरचे पैसे आमच्या नावावर जमा होत असत. 20 ते 25 रुपये वर्षाकाठी आम्हाला ते मिळत असत आणि या 25 रुपयामध्ये पुढील वर्षाच्या शिक्षण साहित्यासाठी म्हणून आमची ती तरतूद होत असेल. स्वतः आम्ही स्वतःच्या इत्यार सूतकते केलेलं त्याचा शर्ट घालण्याचा आम्हाला योग आला तो केवळ या शाळेमुळं. गांधीवादी and he wanted to do self-dependent, and so he daily make this suit we call thread. Suit means thread, and for the name of him here 2 October 24 hours we do this one. Some I sit, sometime others teachers sit here, and 24 hours we do prepare this kind of thread, and we use it not for clothes, for the garland. Garland means flowers. Their heart. This is garland. We prepare for that one, and we use that garland to guests, honorable guests. Every year we use that one and we honor them. हरिजन सेवा किंवा अस्पृश्यता निवारण ह्या संकल्पनाच मुळात काळाच्या पुढील होत्या. यात महात्मा गांधींचा दूरदृष्टिकोन होता. सामाजिक मानसिकतेमुळे या विषयाची जटिलता माहीत असताना देखील त्यांनी जन्मभर हरिजन सेवेला वाहून घेतलं. हाच दूरदृष्टिकोन माधव कुलकर्णी यांनी आपल्या छोट्याशा गावातील कार्यातही दाखवला. फक्त वाच्यता न करता कृतीतून त्यांनी ह्या गोष्टी करून दाखवल्या.
त्यात हरिजन लोकांना साक्षर करून मुख्य प्रवाहात आणणे, प्रौढ साक्षरता आणि महिला सबलीकरण या गोष्टींचा मुख्यत्वे करून समावेश होता. स्वतःचे पैसे खर्च करून चिखलातून, गाडीतून, घाणीतून जात रात्री त्यांच्याकडे कंदील, दिवा वगैरे सगळं घेऊन जायचं आणि त्यांना पाट्या वाटायच्या, कागद द्यायचे, पेन्सिली द्यायच्या, खडू द्यायचे आणि तिथल्या स्त्रियांना, पुरुषांना शिकवण्याचं काम सुरुवातीला या दोघा पती पत्नींनी आणि त्याच्या पाठोपाठ शाळेतल्या सगळ्या शिक्षकांच्या बरोबर शाळेतल्या मुलांना हाताशी धरून तो सगळा हरिजनवाडा साक्षर करण्याचं फार मोठं त्यांनी काम केलं होतं. हे गावातलं महिला मंडळातर्फे सुरू केलं होतं. महिलांचं शिक्षण, महिलांच्या आणखीन काही महिला मंडळाचा तिचा मुख्य भाग घ्यायचा, बाकीच्या महिलांना गोळा करा आणि काय काय कामं सुरू करा या बाबतीत. त्यात तिनं पूर्ण पुढाकार घेतलेला होता. महिला मंडळामध्ये संक्रांतीच्या वेळेला प्रत्येक महिन्याला आम्ही महिला मंडळ सुरू करणार, पण मोठ्या प्रमाणात संक्रांतीच्या वेळेला करणार. मोठी पडदा ठेवणार, लिंबू चमचे वगैरे पळायचे, घागरला हात लावायचं नाही असं शरत सोडायची बायकांचं. गल्ली सगळी तिथनं देवळापासनं कुलकर्णी सरांच्या घरापर्यंत आम्ही शरत हे करणार, हे सगळं करत होते आम्ही. त्यांनीच आपल्याला महिला मंडळ, रात्री शाळा सगळं सुचवलेले होते. पण त्यावेळेला त्याच्यानंतर त्यांनी वारल्यानंतर आम्ही असंच ठेवायचं म्हणून गौराबाई आणि आम्ही सगळं तसंच ठेवलं. त्यांनी वारल्यानंतर आम्ही काहीतरी 30 वर्ष केलो. आमच्या घराण्यातल्या मुली शाळेला जात नव्हत्या. इथं आले आणि आमच्या मोठ्या भावाची मुलगी 7वी झालेली होती. आम्ही पुढं पाठवत नव्हतो. मग त्यावेळेला येऊन सांगितलं आमच्या आईचं नाव घेऊन, आई आणि तुमच्या नातीला शाळेला पाठवायला पाहिजे. कोण नाही कोण म्हणणार, पाठवलो की. सगळ्या अडचणी त्यांनी दूर करून स्वतःची वाडा दिले शिकवायला. बालवाडी सुशील बालक मंदिर म्हणून स्वतःची वाडा दिली त्यांनी. परत 10,000ची खेळणी दिली. पगार पण त्यांनी 35 प्रमाणे पगार दिले मला. आणि पोरांना गोळ्या वगैरे द्यायचं त्यांनी सोय केली. गोळ्या, पेढे काय असेल ते देत ते. प्रौढांना शिक्षित करणं, सुशिक्षित करणं हा उदात्त हेतू घेऊन त्यांच्यासाठी त्यांनी एक सुलभ लिपी तयार केली. काना, मात्रा, वेलांटी नसताना वाचता यावीत अशी अक्षरं, जोडाक्षर विरहित गाव चावडी म्हणून एक त्यांनी बातमी तयार करायची आणि ते मग गावाजवळ ते बातमी लिहून लावायची की जेणेकरून बातम्या सुलभ पद्धतीनं त्यांना गावातल्या परिसरातल्या समजाव्यात. शाळेमध्ये स्वतः नेहमी वक्तशीर असायचे. कुठल्याही पिढीला कधी त्यांनी दांडी मारली असं कधी व्हायचं नाही. क्वचित प्रसंगी चुकून जर आजारी बिजारी असले तरच, अन्यथा कधीही त्यांनी शाळा चुकवली असं कधी असायचं नाही. चेक पिरियडच्या वेळेचं स्वतः आपण पुढे ते तास घ्यायचे, दोघेही ते घ्यायचे. शिवाय आम्ही काही शिक्षक, मी, संकपाळ सर, लोहार सर, देसाई सर ही मंडळी अनट्रेंड होतो, तर आमच्यासाठी ते मॉडेल लेसन घ्यायचे दर शनिवारी. माझा मित्र आणि मी आम्ही ते घेऊन हॉकीचं साहित्य सगळं दुमड्याला आलो. 4-4:30ची वेळ होती. बापूसाहेबांनी मला खुणेनंच सांगितलं की बैस. मी थांबलो. 5:15ला शाळा सुटली आणि मग बापूसाहेबांनी माझी चौकशी केली की बाबा काय साहित्य आणलं वगैरे सगळं बघितलं आणि मला म्हणाले थांब आता आज उद्घाटनच करायचं आपण हॉकीचं. आणि म्हणून आता जी शाळा आहे तिथं, शाळा जी नवीन बांधलेली आहे ते नुसतं मैदान होतं, ओबडधोबड दगड वगैरे होते तिथं. पण त्यांनी पटापट ती गल्लीतली मुलं शाळेला येणारी गोळा केली आणि 10-12 मुलं त्याच्यामध्ये. आता ते डॉक्टर निंगाप्पा गुरव होते, नंतर तुमचे GM कोरी होते, MG चव्हाण होते. ही सगळी त्यावेळेला शाळेला तिथं असणारी मुलं. मग यांना घेऊन आम्ही त्या माळावर गेलो. आम्ही खेळायला लागलो. त्या दगडातून पळताना ती स्टिक चालवताना बऱ्याचशा स्टिक मोडल्या आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर बापूसाहेबांना मी म्हटलं काका म्हटलं यातल्या बऱ्याच स्टिक मोडलेल्या आहेत. अरे मोडू दे, पुन्हा आपण आणू, पण निदान खेळण्यातला आनंद तरी मिळाला तुम्हाला, हॉकी म्हणजे काय हे तरी कळालं. असा एक त्यांचा हा स्वभाव होता. मी तसं एक 5वीला एक कविता शिकवणार होते, फुलपाखरू म्हणून. अगदी छोटीशी साधी कविता होती.
पण त्यांना जेव्हा कळलं की मी शिकवणार आहे, तर त्यांनी मला एवढा अभ्यास करायला लावला त्या कवितेचा, कविता पाठ करायला लावली, त्याचा अर्थ समजून घ्यायला लावला. त्याच्याशिवाय त्यांनी मला एक असं चार्ट बनवायला लागला की ज्याच्यावर फुलपाखरं, आणि मग ती क्लासची सुरुवात कशी करायची, मध्ये काय सांगायचं, मुलांचा इंटरेस्ट राहील असं काय बोलायचं, ह्याची सगळ्याची तयारी मला कसं करायचं सांगितलं आणि करायला लावली. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते शिक्षक म्हणून त्यांचं तयारी करण्यावर अतिशय भर होता आणि ती त्याच्यावरून म्हणजे ते खूपच मी इन्स्पायर झाले. तर एकदा मी शिक्षक म्हणून नोकरीला लागायचं ठरलं आणि बापूसाहेबांचा संबंध आला. बापूसाहेबांना मी भेटायला गेलो की म्हटलं, काका म्हटलं तुम्ही माझ्या आयुष्यातले गुरु आहात म्हणून, आणि आज शिक्षक झालो, पहिल्यांदा भेटायला तुम्हाला आलो, काय करायला पाहिजे मी. बापूसाहेबांनी तेवढा 2च प्रश्न मला विचारलेले होते. एक म्हणाले, तू भगवद्गीता वाचलीस का? तर म्हटलं मी काय पूर्ण वाचलेली नाही. ज्ञानेश्वरी तरी वाचलास का? तर म्हटलं तेही नाही. तुकारामाची गाथा किंवा रामदासांचा दासबोध वाचलास का? म्हटलं नाही. अरे म्हणजे शिक्षक होण्याकरता ह्या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे. तर हे पहिल्यांदा आधी हे सगळे ग्रंथ वाच आणि मग तू शिक्षक हो. आपल्याला माहीत असलेलं या निमित्तानं इथं नवरात्रोत्सवामध्ये जे भक्तजन आहेत, अधिक शाळेतले शिक्षक, परिसरातले शिक्षक येत होते, त्यांना समजावं हा उदात्त हेतू ठेवून अगदी जगाचा नकाशा लावून गांधी जन्मापासून ते अंतापर्यंत की ते कुठे कुठे गेले नकाशा दाखवून त्या ठिकाणी केलेलं कार्य, त्यांचं शिक्षण, या साऱ्या गोष्टी त्यांना मुखतगोत होत्या, वाचनातून होत्या, अनुभवातून होत्या आणि लोकांच्यापर्यंत गांधी पोचवण्याचा त्यांनी या गांधी सप्ताहातून, गांधी पुराणातून आटोकाट प्रयत्न केला. भूगोलाचे शिक्षक मिळत नव्हते म्हणून माना कुलकर्णी आमच्या कॉलेजमध्ये भूगोल शिकवायला येत होते. गांधीवाद दुंडग्यासनं निपाणीत यायचं, सूट टाय त्या माणसानं घातला नाही, पॅन्ट शर्टही घातला नाही, नेहमीच धोतर शर्ट आणि त्याच्यावरती घोंगडी ह्या वेशामध्ये ते कॉलेजमध्ये यायचे. वर्गात आले की खुर्चीवर घोंगडी ठेवायची आणि भूगोल शिकवायला लागले की मुलांना तास संपला कधी आणि बेल कधी झाली हे कळायचं नाही. मला अनेक विद्यार्थी माहिती आहेत की ज्या विद्यार्थ्यांनी माना कुलकर्णींचा भूगोल शिकण्यासाठी संस्कृत आणि हिंदी हे विषय सोडून त्यांनी भूगोल शिकले. प्रत्येक वर्गामध्ये एक छोटं कपाट ठेवण्यात आलेलं होतं आणि त्या कपाटामध्ये त्या वर्गातील विद्यार्थी संख्या इतकी छोटी छोटी पुस्तकं ठेवलेली असायची आणि मग त्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी आठवड्याला एक पुस्तक वाचलंच पाहिजे असा एक नियम असायचा. सरांनी गांधीजींच्या जीवनावरची जेवढी पुस्तकं होती तसा एवढ्या छोट्या गावात देखील म्हणजे वाचनालय म्हणजे ग्रंथालय की एवढं मोठं होतं की गांधीजींचीच पुस्तकाचा असा संग्रह भरपूर होता. त्यामुळे त्यांच्याकडचीच पुस्तकं परत पुस्तकं आणायची. सरांचे स्नेही होते ते देखील पुस्तकं देताना गांधीजींच्या जीवनावरचीच पुस्तकं द्यायची. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना गांधीजी अगदी जवळ म्हणजे त्यांना पुस्तकं सरांच्या सानिध्यात राहून तर ते अंगीकारलं होतोच, परत पुस्तकामुळे देखील आम्हाला बरेचसं त्यांच्या गांधीजींच्या पुस्तकाचा म्हणजे जीवनावरच्या पुस्तकांचा आमच्यावर प्रभाव भरपूर पडला. सगळ्या माणसांना सगळी ज्ञानेश्वरी वाचता येत नाही. मग अशा वेळेला ज्ञानेश्वरी तरी लोकांनी वाचली पाहिजे आणि ज्ञानेश्वरीचं मर्म तरी कळालं पाहिजे. म्हणून त्यांनी रात्रंदिवस प्रयत्न करून एक 700 श्लोकाची सुगम ज्ञानेश्वरी तयार केली. निदान एवढं तरी वाचा, एवढं वाचलं तरी तुम्हाला सगळी ज्ञानेश्वरी समजली. जी गोष्ट ज्ञानेश्वरीची तीच गोष्ट दासबोधाची. आणि मग अशी 2 पुस्तकं त्यांची तयार झाली. एक ज्ञानेश्वरी परिचय आणि दुसरा दासबोध परिचय. ती दोन्ही पुस्तकं दादांनी छापली आणि ती सगळ्या शाळांना विद्यार्थ्यांना त्यावेळेला मोफत वाटली. ती आई आणि वडिलांच्याबद्दल दोघांच्याबद्दल खूप आदर आहे. त्यांनी अभ्यास भरमसाठ केला वडिलांनी, आईनेही केला, पण वाचन त्यांचं भरमसाठ असायचं. त्याचा परिणाम आमच्यावर झालेला तुम्ही म्हणाला परिणाम झाला होता. भरमसाठ वाचन असायचं ते आपणही वाचायला पाहिजे. वाचनाची आवड त्यांच्यामुळेच लागलेली होती. एम एन सरांना बहुतेक सगळे विषय चित्रकला सोडून
अवगत होते. सगळ्या विषयामध्ये ते पारंगत होते. विशेषतः संत वाङ्मयामध्ये ते तरबेज होते. त्यांच्याकडं PhDचे लोक अभ्यासाला येत असत. त्यांना मार्गदर्शन करताना मी पाहिलेलं आहे. आणि मित्र म्हणजे नुसतं शिक्षकी पेशातले असे नव्हते. काही संगीतज्ञ होते, काही तर जर्तन वाजवणार होते, काही चांगले गाणं म्हणणारे, हार्मोनियम म्हणणारे किंवा संस्कृतमधले तज्ज्ञ होते. ते सर आले की त्या आता दसवणकर वगैरे मोठे लोक होते किंवा हिपी नाईक वगैरे हे लोक देखील आमच्याकडे येऊन गेले. तर हे शिक्षण सम्राट त्यावेळेचे आत्ताचे शिक्षण सम्राट नव्हे, ते खरोखरच शिक्षणातले तज्ज्ञ. ह्या लोकांचे आम्हाला जवळून बघायला मिळालं. एवढंच नव्हे, आमच्या कानावर त्यावेळी एवढ्या खेडेगावात एवढं मोठं म्हणजे अगदी त्यांचे मित्र गोव्याचे असायचे, दिल्लीचे असायचे, मोठ्या मोठ्याच्या क्षेत्रातले. तर त्यांचा अनुभव आम्हाला ऐकायला मिळाला. धुंडग्यासारख्या 1648 लोकवस्तीच्या गावातली ही कथा त्यावेळेची. मराठा मंडळमध्ये सर असताना त्यांचे स्नेहांचे आजी मात्र तिथं उतरले आणि सरांचा विषय अतिशय साधा होता. आणि ते काय म्हणाले, अरे ये रे इकडं, माझं जरा ओझं आहे आणि घेऊन जाशील का. सर आले आणि ते ओझं घेतले आणि मग आजीबाई पुढे पुढे आणि सर आपलं डोक्यावर ओझं घेऊन त्या आजीच्या पाठोपाठ गेले. आणि मग ज्यावेळी मला वाटतं भडकल गल्लीमध्ये काहीतरी त्यांच्या मित्राचं घर होतं, तिथे गेले आणि गेल्यानंतर आजी आत गेली. सर ते ओझं घेऊन डोक्यावर होते. आणि मग आजीला विचारलं, तुझे पिशवी किंवा बाकीचं गाठोडं कुठं आहे. तर आजी म्हणाले, मागं हमाल घेऊन येत आहे. आणि मग त्या आजीचा मुलगा ज्यावेळी बाहेर येऊन पाहतो तर ते त्यांचे मित्रच म्हणजे सर मराठा मंडळमध्ये दोघेही शिक्षक होते. आणि ते म्हणाले, अहो बापू नमस्कार म्हणाले, ठेवा आता ते गाठोडं खाली आणि तुम्ही खरोखर गुरु भेटला म्हणाले. तुम्ही बघितलं काय त्यांना? आम्ही 6वीला असताना वारले. होय होय. त्यांना बघितल्यानंतर एवढा मोठा माणूस असा असतो हे कुणालाही वाटणार सुद्धा नाही. विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने शिक्षा करायची नाही. विद्यार्थ्यांच्या वर्तनात अथवा अभ्यासात काही चूक आढळली तर शिक्षकाने आत्मपरीक्षण करून स्वतःतील दोष टाळावा. हा महात्मा गांधींचा विचार श्री माधव कुलकर्णी अथवा सौ सुशीलाबाई या दाम्पत्यांनी सुद्धा कधी आपल्या कोणत्याही विद्यार्थ्याला कठोर शिक्षा केली नाही. विद्यार्थी चुकला तर स्वतःला त्यांनी शिक्षा केलेली उदाहरणं आहेत. या नियमात ते आपल्या अपत्यांसाठी सुद्धा फारकत करत नव्हते. एक विद्यार्थी गृहपाठ करून आलेला नव्हता, अभ्यास काहीच केलेला नव्हता. आणि त्यावेळी सरांनी त्याला विचारलं, काही बोले ना, काही करे ना. आणि मग त्यावेळी त्याच्यासमोर त्या विद्यार्थ्याला शिक्षा न करता सराने, हे बघ तू केलं नाहीस तर मी शिक्षा घेतो, कारण मी तुला पूर्णपणे अभ्यास करण्याइतकं तुझ्यावर मनावर परिणाम करू शकलो नाही, माझ्यामध्येच काहीतरी अजून कमतरता आहे असं म्हणून त्यांनी काय केले, स्वतःच्या हातावरच छड्या मारून गेले. आणि मग दुसऱ्या दिवशी मात्र तो विद्यार्थी न सांगता आपला अभ्यास सगळा काही गृहपाठ अभ्यास वगैरे करून आलेला होता. मग त्यांनी मला संपूर्ण पुस्तकं उपलब्ध करून दिली बाईंनी. आणि नंतर त्या हेडमास्टर झाल्या. पण योगायोगाने काय झालं, मला एक त्यांच्यातलं पुस्तक अतिशय आवडलं, अमेरिकेतील अध्यक्षांच्या गोष्टी. त्याची किंमत त्यावेळी 6 आणे होती. आणि ते पुस्तक माझ्या इच्छेप्रमाणे मी चोरी केली. बाईनं सांगितलं कुठेतरी हरवले. मग माझी परिस्थिती पण अतिशय गरिबाची. आणि त्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षांच्या जितक्या गोष्टी होत्या त्या माझ्यापेक्षाही त्यांचे वास्तव्य किंवा जीवन जगण्याची पद्धत अगदी खालच्या लेवलची होती. त्यामुळे ते पुस्तक मला आवडलं. विशेषतः त्यामधला अब्राहम लिंकननी कोणत्या पद्धतीने शिक्षण घेतलं, तो कोणत्या पद्धतीने जगत होता, काय काय करत होता, ह्या गोष्टी मला अतिशय आवडल्या. त्यामुळे ते पुस्तक मी आजपर्यंत माझ्या संग्रही ठेवलेलं आहे आणि इथं माझ्याकडे ते उपलब्ध आहे. मग मी प्राध्यापक झाल्यानंतर त्यांना परत जाऊन सांगितलं, मी असं काम केलेलं आहे
अगदी प्रामाणिकपणे सांगतो. त्याऐवजी मी तुम्हाला 10 पुस्तकं कोणती पाहिजे ते सांगा, मी देतो म्हणून सांगितलं. बाईने म्हणाले, खुश आहे, तू केलंस, मान्य केलंस, यामध्ये आमचं यशस्वी आहे जीवन, असं त्यावेळी त्या बाईंनी बोललं. कशाचीही जीवनात आसक्ती न बाळगणे म्हणजे अनासक्ती योग. मग त्यात संपत्ती, पुत्रप्रेम, बंधुप्रेम, विद्वत्ता या सगळ्यांचा समावेश होतो. महात्मा गांधींनी स्वकीयांबाबतच अनेक कठोर निर्णय घेऊन अनासक्ती योगाचा प्रत्यय आणून दिलेला आहे. श्री माधव कुलकर्णी यांच्या जीवनातील काही उदाहरणंसुद्धा त्यांचा आपल्या विद्वत्तेशी, प्रतिष्ठेशी असणारी अनासक्ती आणि प्रामाणिकपणाशी, अभ्यासाशी, श्रमाशी असणारी आसक्ती दाखवून देतात. ते कराड होऊन आले होते. ज्या गाडीने ते उतरले त्याच गाडीनं मी गडिंगला चाललो होतो. मला त्यांनी सांगितलं, देसाई पोहे आणा. आणि ते पैसे देण्या घेण्यामध्ये गडबडीनं गाडी सुटली. मी माझे पैसे घालून पोहे आणले आणि त्यांच्या घरी पाठवले. मी गेलो नाही. पोहेची जी गाठ होती ना, ती तशीच खुंटीला अडकवलेली होती. आणि 2-3 दिवसानंतर मी गेलो, त्यावेळेला ती गाठ तशीच होती. मी विचारलं, हे खाल्ले नाहीत काय? मी खाल्ले म्हटले. का म्हटलं, मी पैसे दिले नाहीत, जोपर्यंत मी पैसे दिले तोपर्यंत खायचा मला अधिकार नाही. आणि पैसे दिल्यानंतर मग त्यांनी ती गाठ सोडली. एवढा प्रामाणिक माणूस तो. त्यांचे एक चुलत बंधू होते, जे पूर्वी MR स्कूलमध्ये शिक्षक म्हणून काम केले होते, नामवंत शिक्षक होते. आणि त्यांनी आपल्या शाळेमध्ये संस्कृत हा विषय शिकवायसाठी बोलावलं होतं. पण ते वय झालेले आणि अंगानं थोडेसे स्थूल होते आणि त्यांना कधी कधी झोप यायची. त्यामुळे ते कुठेतरी जाऊन झोपायचे. आणि एकदा ते लॅबोरेटरीमध्ये झोपले होते. आणि त्यांचा तास असल्याकडे त्यांचे विद्यार्थी शोधत आले, इकडे बघ तिकडे बघ. तर त्यांना ते आढळले आणि त्यांना ते खडबडून जागे झाले. त्यांनी तोंड बिंड पुसलं आणि सॉरी म्हणत उठले. तर त्यांना आमच्यासमोर त्यांनी ऐकवलं, मिस्टर SR कुलकर्णी, स्कूल इज नॉट रेस्टिंग रूम. या शब्दात आपल्या दादांना सुद्धा खडसवायला कमी केलं नव्हतं. अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. एक दिवस एका ठिकाणी त्यांच्या शेतामध्ये आपण स्वपरिसर म्हणा विहीर चालू करूया असं त्यांनी सांगितलं. त्याप्रमाणे उन्हाळ्याची सुट्टी होती, मला पण सुट्टी होती आणि इतरही पण 2-3 मुलं सगळे मिळून आम्ही विहीर खणायला सुरुवात केली. मग त्यासाठी लागणारे साहित्य वगैरे एकत्र केले. सर स्वतः रोज साधारण सकाळी 8 पासून 10-11 वाजेपर्यंत जे ऊन होईपर्यंत स्वतः विहीर खणत असतं. त्याच्यावर आम्ही पण विहीर करत होतो. पहिल्या वर्षी काही ती पूर्ण झाली नाही, पण दुसऱ्या वर्षी ती विहीर पूर्ण झाली आणि विहिरीला पाणी लागलं. ते गावाला निघाले म्हटल्यानंतर आमच्या काकांनी मला सांगितलं की बुवा त्यांची ही पिशवी घे आणि तू स्टँडपर्यंत जाऊन त्यांना पोचवून ये. परंतु त्यांना ते आवडत नव्हतं की आपलं काम दुसऱ्यांनी करावं असं त्यांना वाटत नव्हतं. स्वतःचं सामान स्वतःबरोबर घेऊन ते प्रवास करायचे. ST स्टँडपर्यंत मी जायचो त्यांच्याबरोबर, पण त्यांनी आपल्या हातातली पिशवी कधी माझ्या हातात दिली नाही. 1924 सालचा डिसेंबरचा महिना. बेळगावमध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन भरलेले होते. या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी होते महात्मा गांधी. याच अधिवेशनात श्री माधव कुलकर्णींना महात्मा गांधींचं पहिलं दर्शन घडलं. बालवयात प्रेक्षक म्हणून ते त्या अधिवेशनाला उपस्थित होते. पुढे बऱ्याच वर्षांनी गांधींचे व्याख्यानही बेळगावातच ऐकायला मिळाले. त्यानंतर त्यांच्या कार्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन अज्ञातवास, कारावास भोगण्याचे भाग्यही लाभले. या सर्व जीवन प्रक्रियेतून गांधीभक्ती मनात शिरली आणि त्यात हळूहळू वाढ होऊन त्यांचं पूर्ण जीवनच गांधीमय झालं. पण 2 ऑक्टोबर मात्र त्यांचं चुकायचं नाही.
ते 2 ऑक्टोबरला कुठेही जरी असले, प्रकृती साथ देत नसली तरी ती धुंडग्याला 2 ऑक्टोबरला असणारच. हे शेवटपर्यंत त्यांनी व्रत सांभाळलेलं होतं आणि शेवटच्या काळात तर बापूसाहेब धुंडग्यालाच होते. घरामध्येच त्यांनी गांधी आश्रमच सुरू केलेला होता आणि हे सगळं जे चित्र होतं आयुष्यभर जपलेलं, की आयुष्यभर गांधी हा एकच विचार, या विचाराशिवाय दुसरा विचारच नाही. गांधीजींचं जीवन हेच आपल्या आयुष्याचं मार्गदर्शक तत्व आहे. 1969 साली गांधी जन्मशताब्दीचं वर्ष होतं. मग त्यावेळेला सगळ्यांच्या डोक्यामध्ये असा विषय आला की आपल्या गावामध्ये एक गांधींचा पुतळा असावा. गांधी विचारसरणी ही गावामध्ये रुजली पाहिजे. हा पुतळा पाहून रोज त्याला नमस्कार करतील, काहीतरी पुतळ्यापासून घेतील म्हणून एक छोटासा गांधींचा पुतळा बसवला. जो पुतळा आज देवळामध्ये, मारुतीच्या देवळामध्ये आहे. छोटा आहे, 1 फूट उंचीचा आहे. तो 1969 साली बसवला. सरांचे मित्र न्यायमूर्ती आपटे म्हणून होते त्यावेळेला मुंबई हायकोर्टाचे, त्यांना उद्घाटनासाठी बोलवलं आणि त्यांच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं देवळामध्ये. आम्हाला त्यांनी तसं गांधीवादाबद्दल स्वतः काही बर्डन घालत नव्हते, पण त्यांच्या आचार विचारातनं आम्हीच कसं जायचं हे आम्हाला कळत होतं. कारण त्यावेळेला एवढ्या मोठ्या सुधारणा, मोबाईल म्हणा, फोन म्हणा किंवा हे म्हणा, कुठलं कपडे लत्ते, हाफ पॅन्ट आणि ह्याच्यावर सगळे त्यावेळेला फुल पॅन्टवाला किंवा पायजमा शर्टवाला ते 60-61 दरम्यान एकही विद्यार्थी आम्हाला शाळेत नसत ना. कॉलेजला सुद्धा जाणारा विद्यार्थी हाफ पॅन्टवरच जात होतो. त्याला आम्ही ह्याला जातो 64-65च्या शाळेला जातो त्यालासुद्धा हाफ पॅन्टवरच. त्यानंतर आम्हाला दुसऱ्या सेकंड इयरला गेल्यानंतर पायजमा शर्ट सुरू झाला. म्हणजे कपड्याचा किंवा हे मोबाईल हे वगैरे आताची जी फॅशन आहेत, हे फॅशन त्यावेळेला फार मोठ्या प्रमाणात नव्हतंच म्हटलं ते चाललं खेड्यामध्ये. आणि त्यामुळं त्यांनी गांधीवादी विचार जो होता तो साधी राहणी, उच्च विचारसरणी, आणि त्या साध्या राहणीमध्ये बाकीचे लोक जे खेड्यातले राहत होते सगळे साध्या राहणीमध्येच राहत होते. त्यामुळे त्यांचे विचार आपोआप आम्हाला पटत होते, त्या विद्यार्थ्यांना किंवा आम्हाला सगळ्यांना पटत होते. आणि त्यांनी जे सांगतील त्याप्रमाणे सगळ्यांनी आचरण करायचं हे एक सगळ्यांनी ठरवलेलं होतं. आणि म्हणाले मुलांना तुम्ही याच्यापुढे सक्ती करू नका, त्यांना पाहिजे ते करू देत, त्यांना पाहिजे ते करू देत. त्याप्रमाणे वडिलांनी कधी पुढं सक्ती आम्हाला कधीच केली नाही. केली असेल ते फक्त लहानपणी केलं. घरात ते म्हणायचे माझ्या घरात मी परदेशी वस्तू आणू देणार नाही, तुम्ही तुम्हाला गेल्यावर काय करायचं ते करा, पण परदेशी न आणता तुम्ही सूत काढायला पाहिजे, तुम्ही हेच करायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही माझ्या पैशात परवडेल त्याप्रमाणे साधे कपडे वापरा, बाकीचे मला वापरताय खाली तेच वापरायला पाहिजे असं नाही. पण परदेशी वस्तू मी माझ्या घरात आणून देणार नाही हा एवढं असं. तेवढं फक्त आमच्यावर सक्ती होती, बाकी काय सक्ती नव्हती कुठल्याही करायला. आणि ते नंतर आम्ही मोठे झाल्यानंतर तेही काय राहिलं नाही, तुमचं तुम्हाला पाहिजे करा. मी शाळेत त्यावेळी काम करत होतो, सर्व्हिसला होतो. त्या एक दिवस निरोप आला की संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी येऊन भेटून जा. मग मी घरी संध्याकाळी गेलो, भीतच त्यांना नमस्कार केला आणि सर म्हटलं का बोलवला तुम्ही, तर ते म्हणाले तुझ्याकडे एक महत्त्वाचं काम आहे. मी जरडीच्या गजाननला, म्हणजे गजाननराव जोशी हे वैदिक ब्राह्मण होते त्यावेळी, तर गजाननला विचारलं तर त्यांना नाही म्हणून सांगितलं. आणि इथले सगळे धार्मिक वैदिक ब्राह्मण हे काय करणार नाहीत, पण तू करतोस का मला सांग काय करायचं. तर गांधींच्या पुतळ्याला अभिषेक करायचा आहे, रुद्राभिषेक. मी अर्धा मिनिट विचार केला, सर काय हरकत नाही करतो म्हटलं. मग म्हणाले तू तयार झालास कारण मला समाधान आहे, तर उद्या येऊन कर, तुला काय काय साहित्य पाहिजे सगळं ते देतो. ठीक आहे म्हटलं. त्यांना साहित्य सगळं सांगितलं, पंचामृत वगैरे सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा ते सगळे तयार होते. मृत्यूपूर्वी काही दिवस धुंडग्यामध्ये मी जवळजवळ रोज जात होतो. तर ते प्रत्येक वेळेला त्यांचं असं मन उचमळून यायचं आणि ते गांधीजींचं नाव काढलं की ते गहिवरून जायचे. गांधीजींच्याबद्दल किती बोलावं आणि किती नको. अभिषेक झाल्यानंतर म्हटलं की सर तुम्ही गांधी हे मानव किंवा महामानव मानता पण देव मानत नाही, पण रुद्राभिषेक कसा करा असं तुम्ही सांगितलं. तर त्यावर तिने उत्तर दिलं की म्हणाले की देव हा कोणी पाहिलेला नाही, पण देवासंबंधी जे गुण सांगितले जातात ते बरेचसे गुण मला ह्या गांधींच्यामध्ये आढळले, म्हणून माझ्या वैचारिक दृष्टिकोनातून ते माझे देवच आहेत आणि म्हणून मी तुला सांगितलं आणि त्याप्रमाणे तू माझं काम पूर्ण केल्यामुळं मला पूर्ण समाधान मिळालं. हा त्यांचा वैचारिक पाठिंबाचा बोध होता.
कैलासवासी सौ इंदुमती द्रविड उर्फ कैलासवासी सौ सुशीलाबाई कुलकर्णी यांनी फक्त मानांची पत्नी किंवा त्यांच्या मुलांची आई म्हणून जीवनयापन करून फक्त त्यांची सावली बनून न राहता त्यांनी स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. अनेकांच्या त्या श्रद्धास्थान झाल्या. याचं कारण म्हणजे मानांच्या कार्यामध्ये त्यांनी झोकून घेतलेला सक्रिय सहभाग. मग यामध्ये त्यांनी त्यांच्याप्रमाणेच कठोर निर्णय घेतले, अविरत अभ्यास केला आणि कोणत्याही गोष्टीची तक्रार न करता काम करत राहणं पसंत केलं. सगळ्यात अडचण आम्हाला त्यावेळी जाणवलं नाही, पण आता लक्षात येतं की आमच्या आईंची सगळ्यात आहे. कारण त्या शहरातून राहिलेल्या, इथं खेड्यात येऊन खेड्यातल्या प्रकारांनी राहणं, खेड्यातल्या प्रकारांनी घर चालवणं, जिथं इतर काही सोयी नाहीत, इतर काही गोष्टी नाहीत, हे त्यांना खूपच अवघड होतं. आणखी त्याबरोबरच त्यांनी शाळेत शिक्षिका म्हणूनही काम सुरू केलं आणि त्यामुळे शाळेतलं काम करणं, आणखी घराचं पाहणं, हे सगळं त्यांना अवघड गेलं असेल. आम्हाला आता जाणवतं की त्यांना किती अवघड गेलं असेल. त्यावेळी आम्हाला या गोष्टींची कल्पनाच आली नाही. त्यांनी ते सगळं सहजासहजी घेतलं. माझी आई एकदा आजारी पडली आणि माझ्या घरी पण दुसरं करणारं स्वयंपाक पाणी कोण करणार नव्हतं. तिने आपल्या सगळ्या घरातला सगळं स्वयंपाक पाणी केलं आणि आमच्या घरातही खरंच ते कोणी न सांगता त्यांनी केलं आणि आम्हा सगळ्या भावंडांना 4 घास त्यांच्या हातचे खायला मिळाले. स्वभाव एकदम शांत, फारसा कधी आरडाओरडा वगैरे असं कधी झाला नाही. शिकलेले असल्यामुळं त्यावेळेच्या मानानं बऱ्यापैकी ती वडिलांच्या सगळ्या बोलणी असतील, गप्पा असतील, काय असतील, त्या सगळ्यात सामील असायची. 1 वर्ष त्यांच्या घरी मी 11वी असताना राहिलो होतो. तेव्हा आम्ही असे अनुभव घेतलेत की सरांच्या मनात जे काय असेल त्याचा बराचसा भाग लगेच त्यांना सांगायच्या अगोदर ओळखत होते त्या आणि त्याप्रमाणे कृती करत होत्या. दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा शाळेला जाताना जेवणाला वेळ होतो आहे आणि जेवण करून गेलं तर शाळेला वेळ होईल म्हणून जेवण बाजूला ठेवून त्या शाळेला गेलं आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. त्यावेळी आम्हाला सरांचा तत्वाबद्दलचा आग्रह किती होता हे कळतं, पण तो आग्रह पूर्ण करण्याची पराकाष्ठा बाई किती करत होत्या हे आमच्या लक्षात यायचं. त्यामुळं सरांच्यापेक्षा सुद्धा बाईंचं महत्त्व हे मनातून मी जास्त जाणत होतो. 24-25 लोकांनी व्हिजिट दिली होती मोहने विद्यापीठाच्या. शाळेत त्यावेळी हेडमास्टर असल्यामुळे तिचंच भाषण शाळेतलं सगळं आटपून येऊन घरात सगळा स्वयंपाक करायचा, 24 माणसांसाठी सगळं ते करायचं. सगळं तिनं आनंदाने केलं. तब्येत थोडीशी तोळामसा होती, तिला त्रास होत होता, अशक्तपणा, फार तब्येतीने चांगली असते, पण त्याच्यात स्वतःची काम करत होती आणि तिनं वडिलांच्या कार्यामध्ये जाणून बुजून समजून बुजून त्यात पूर्णपणे सहभागी झाली होती. म्हणजे असं काही नाही की सक्तीनं काय त्याच्यात भाग. तो आता विश्वासाचा प्रश्न आहे. या बाबतीत आपण असं म्हणणं कसं सांगता येत नाही ते या बाबतीत कसं काय झालं, पण आलं त्या दिवशी झालं हे आहेच. आणखी एवढंच आहे, आम्हाला दुःख हे आहे की फार अकाली निधन झालं. त्यांची 50 वर्षे पूर्ण झालेली नव्हती. एवढंच राहिलं की आम्ही मोठे झाल्यावर आईला आमच्याकडे राहीपर्यंत आई आमची जगली नाही. म्हणजे मी नोकरीला लागायच्या आधी किंवा माझं लग्न व्हायच्या आधीच आई गेली. तर ती दुःखाची भावना आहे. आता ती म्हणाली होती मला की त्याच्या पुढे आता आम्ही बंद करणार आहे आणि तुमच्या तर मी याच्या वडिलांना म्हणायचे आता भाऊचं लग्न झालं तुम्ही त्याच्या घरी जाऊन राहणार, तुम्ही या किंवा नाही या असं. पण तब्येतीची थोडीशी हे होत होती, तर ते आज माझ्याकडे राहू शकली नाही, ते आधी गेली. त्याचं दुःख आहे. आई वडिलापेक्षा त्यांना अगोदर पाया पडल्यानंतर आई वडिलांची पडते मी. त्यांनी मला भाकरीचा वाटा दिल्यासारखं कायमस्वरूपी आमच्या घरात विद्याभ्यास झालेला आहे. म्हणून मी त्यांची अगदी आत्मापासून बाईंचं आणि त्यांचं मी पूजन करतो. सरांच्या बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की हे भाग्य फार थोड्यानं मिळतं. त्यातला मी एक भाग्यवान माणूस आहे. शेवटपर्यंत त्यांचा आग्रह होता दुंडियातच माझा शेवट व्हावा म्हणून, आणि दुंडियातच त्यांचा शेवट झाला. त्यांची मुलं त्याला खूप म्हणणार आमच्याकडे चला, आमच्याकडे. मी येणार नाही, मी दुंडियातच हे होणार. 5 का
ನಾಕುತ್ತೀನಿ ಕೂತ್ಬೇಕ ಒಂದು ಜರ ಯಾಕೋ ಯಾವಾಗೂ ಕಾಲು ಉದ್ದು ಬಿಡ್ತಿದ್ದಿಲ್ಲ ಉದ್ದು ಬಿಟ್ಬೇಕ ನಂಗೆ ಜರ ಸಂಶಯ ಕಾಣ್ತು ಲೈತ್ ಕಡೆ ಕಾಟ್ ಮೇಲೆ ಬುಡಕಿಟ್ನಿ ಬುಡಕಿಟ್ಬೇಕು ಕಿರಣ್ ಬಂದ ಕಿರಣ್ ನೀರು ಹಾಕಿದ್ಬೇಕು ಅಂತ ಹೋಯ್ತು. कैलासवासी श्री माधव नारायण कुलकर्णी यांचा 8 ऑगस्ट 2006 रोजी आपल्या गावात दुंडगे येथे राहत्या घरी देहावसान झालं. विद्यार्थ्यांनी वेढलेल्या वाहनातून आणि बापूसाहेब अमर रहे अशा घोषणांनी दणानून गेलेल्या रस्त्यावरून त्यांची अंत्ययात्रा निघाली. त्यांनी निर्माण केलेलं, घडवलेलं, जपलेलं आश्रम म्हणजेच परिश्रम विद्यालय दुंडगे या शाळेला लागून असणाऱ्या मैदानातच त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांना भडागणी देण्यात आली. स्वातंत्र्य लढ्याचा अविस्मरणीय काळ जगलेल्या एका स्वातंत्र्य सैनिकाने या जगाचा निरोप घेतला. शेतीचं काम आमची मुलं करतात, परत शाळेमध्ये का तुम्ही शिकवता अशा तक्रारी सुरू झाल्या. म्हणून तो शेतीचा व्यवसाय बंद केला. ज्याला जमीन त्यानं करावं ऐच्छिक असं ठेवलं. मग त्यामधून बरेचसे विद्यार्थी येत होते, काही विद्यार्थी सोडून दिले. कारण वस्तुस्थिती होती की शाळेची संख्या इतकी घटली की 4 वर्गातून मिळून 8वी 9वी 10वी आणि 11वी त्यावेळच्या या 4 वर्गातून मिळून विद्यार्थ्यांची संख्या ही इतकी रोडावली की ती संख्या 70-80 पर्यंत आली. तेव्हा अतिशय वेगाने वाढलेली शाळा संख्येअभावी इतकी रोडावली म्हणून सरांनी याचा विचार केला. आणखी त्यांनी संमती दिली, ठीक आहे परिश्रम बंद करा आणि कदाचित तुम्ही परिश्रम नको असेल तर परिश्रम नावसुद्धा तुम्ही बदलू इच्छिता. श्रमिक शिक्षण संस्था नको असेल तर श्रमिक शिक्षण संस्थेचं नावसुद्धा बदलू शकता अशी परवानगी त्यांनी दिली. माझ्याच काही विद्यार्थ्यांनी म्हणलं, सर इतकी वर्ष झाली तुम्ही सगळी दररोज शाळेची सफाई करून तर आमच्या मुलांना ही कामं लावणं. मी म्हटलं का सांगा काय प्रॉब्लेम काय नाही म्हणले, त्याला आता सगळ्या प्रकारचं घरात सुख आहे आणि मग त्याला कशाला हे पाहिजे. मग मी म्हणलं हे सुख अगदी चिरंतन असं त्याच्याजवळ राहणार आहे का? त्याच्या आयुष्यात काही चढ उतार येणार आहेत की नाही? काही तुम्ही त्याच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत राहणार आहात? नाही म्हणलं. मला फार मोठा आनंद होईल जर परत याचं नियोजन परत जर केलं गेलं शाळेत. अच्छा नवीन काहीतरी कामं असतील, रंगकाम असेल किंवा आणखी रंदा मारा किंवा दुसरी कामं असतील, पण त्या परत मुलांना करायला शिकवायला लावावं हे मनोमन मला वाटते. सगळ्याच क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे आणि ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर जसे आपण ॲग्रिकल्चर म्हणतो त्या ॲग्रिकल्चरमध्ये विद्यार्थ्यांनी जायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये श्रमाचं महत्त्व रुजलं पाहिजे. जसे आपल्या पूर्वी या शाळेमध्ये दररोज 1 तास श्रमासाठी दिला जात होता, तसंच या ठिकाणी देखील पालकांची परवानगी घेऊन मुलांच्यामध्ये श्रमाचं महत्त्व येण्यासाठी आम्हाला देखील असं एखाद वेळ करता येईल का, किंवा आठवड्यातून निदान 1 दिवस तरी मग ते शेजारीचं शेत असेल किंवा शाळेचं ग्राउंड असेल याच्यामध्ये प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना श्रम करायला लावायचं आणि त्यातून त्यांच्यामध्ये श्रमदान होईल आणि खऱ्या अर्थानं मग गांधींचा विचार जो आहे तो विचार आजच्या पिढीच्यामध्ये रुजला जाईल. मुलगा इंग्रजी मीडियममधून शिकावा म्हणून तो गडिंग्लजला पाठवतात आणि मुलगी तिला कशाला पाहिजे शिक्षण? तिला प्राथमिक मराठी माध्यमातून ठेवतात. बऱ्याचशा दुंडगे गावातील आमच्या कुटुंबांच्यामध्ये मुलगा जातोय गडिंग्लजला, नेमकं तो काय शिकतोय माहीत नाही पालकांना, पण मुलगा इंग्रजी शाळेत जाते आणि मुलगी परिश्रममध्ये येते. मग ती घरातली सगळी कामं आवरून इथे येणं ही मानसिकता तयार झाली. आणि या सगळ्या मानसिकता बदलायच्या असतील तर थोडं का असे ना श्रम हे पाहिजेच, तरच त्या मानसिकता बदलत जातील, नाहीतर नाही बदलणार. त्यामुळं मी निराश होत नाही. त्या मुलांना जे आता सानिध्यात आहेत किंवा येतात आता कुटुंबातले आहेत त्यांना हळूहळू कष्ट करण्याची मी सवय लावायला लागलो. आता माझ्या कुटुंबातली 2 मुलं, इथे एक प्राथमिक शाळेमध्ये मी इंग्लिश मिडियमला का नाही घातलं, तो मराठी माध्यमातून शिकू दे म्हणलं, म्हणजे
त्याचं ज्ञान प्रगल्भ होईल त्याला घातलं आहे. दररोज आम्ही त्यांच्याकडे मी छोटी छोटी कामं करून घेतो. त्या मुलगीला घर झाडायला लावायचं, पाठीमागं परसात किंवा पुढच्या बाजूला पडलेले पानं त्या मुलग्यानं वेचायची, त्याच्याबरोबर मी काम करतो. असं जर करत राहिलं तरच त्यांना श्रमाचं महत्त्व राहणार आहे, नसेल तर महत्त्व समजणार नाही. श्रम, बौद्धिक श्रमाची किंमत मी कमी लेखत नाही, पण बौद्धिक श्रम कितीही केले तरी त्यामुळे शारीरिक श्रमांची जागा भरून येणार नाही. आपणापैकी प्रत्येकाने सर्वांच्या कल्याणात शरीर श्रम केले पाहिजे. पुष्कळ वेळा बौद्धिक श्रम हे शरीर श्रमापेक्षा अनंत पटीने श्रेष्ठ असतात, पण ते कधीही शरीर श्रमाची जागा घेऊ शकत नाहीत. आपण जे धान्य खातो त्यापेक्षा बौद्धिक अन्न फार श्रेष्ठ असते हे खरे, पण ते काही त्या धान्याची जागा घेऊ शकत नाही. खरोखर पार्थिव पदार्थाविना बौद्धिक स्थिती होणे असंभवनीय आहे.